घरी जावा, एक वही पेन घ्या आणि त्याच्यावर लिहा, एक कागदावर चिंता लिहा आणि एकाकडे चिंता लिहा, पण त्याच्यावर टिंब देऊ नका. काय होतंय? सर बरोबर ओळखलं. त्यामुळे आम्ही सरांना सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो, आम्ही चिंतन करतोय सर, तुम्ही चिंता करा. जर आम्ही चिंता करायला बसलो चिंतन करवणार कोण आणि करणार कोण? त्यामुळे आम्ही मोकळे राहतो. काही जरी त्रास झालं ना, चिंता तुम्ही करायची, आम्ही नाही. आता बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्त सरांनी सर्वांना आमंत्रित केलं. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, हे माझं मत आहे. सर्व शिवाचार्य एक सन्मार्ग दाखवलेल्या गुरुचं, संतांचं एक मंदिर उभारण्याचा योग जर तुमच्या आमच्या भाग्यात येतो, तर आमच्या तुमच्यासारख्या भाग्यवान माणसं कोणी नाही असं मी स्वतःला समजतो.